नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचा निकाल जो आहे तो लागलेला आहे. तर हा जे निकाल आहे, तर मी तुम्हाला एक-एक करून निकाल दाखवत आहे. हे निकाल. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की हा जो फायनल निकाल आहे मेन ऑफिसचा असणार आहे. त्याच्यानंतर ही लातूरची लिस्ट आहे. त्याच्यानंतर जर बघा तर ही आहे कोल्हापूरची लिस्ट आहे. त्याच्यानंतर ही औरंगाबादची लिस्ट आहे, छत्रपती संभाजीनगरची. ही लातूरची आहे, ही पुणे विभाग आहे. त्याच्यानंतर इथे त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे, सिलेक्शनचं फायनल सिलेक्शन लिस्ट पब्लिकेशन काढलेलं आहे. त्याच्यानंतर हे मुंबईची यादी आहे. त्याच्यानंतर ही कोकण विभागाची आहे, ही नागपूरची यादी आहे. तर एक-एक करून आपण काय करूयात, की या याद्या काय करूयात, की बघूयात आपण हे कोणत्या-कोणत्या आहेत त्या. तर ऑलरेडी सगळ्या याद्या मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेल्या आहेत. ही फायनल सिलेक्शन लिस्ट आहे, लक्षात घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं विद्यार्थ्यांचं डिसेंबरमध्ये 12 डिसेंबरच्या आसपास झालं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, की आज हे रिझल्ट लावलेला आहे. आता तुम्ही आज बघू शकता, की हे रिझल्ट लावलेलं आहे. अपलोड केलेला आहे हा. तर एक-एक करून आपण काय करूया, की रिझल्ट पाहूयात तुम्हाला. आता ही यादी आहे बघू शकता वरिष्ठ लिपिक पदाकरिता ही यादी आहे. याच्यामध्ये तर तुम्ही पाहाल तर इथे कॅटेगरीनुसार म्हणजे एस-सीसाठी बघा 155 मार्कांसाठी ही 2 उमेदवार घेतलेले आहे. त्याच्यानंतर एस-टीसाठी 1 उमेदवार घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा की एन-टी-बीसाठी 1 उमेदवार आहे. त्याच्यानंतर इथं एन-टी-बी झाल्यानंतर एन-टी-सीसाठी 1, एन-टी-डीसाठी 1 उमेदवार आहे. ओ-बी-सीसाठी 3 उमेदवार आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएससाठी बघा 7 उमेदवार घेतलेले आहेत. तर ही यादी कंप्लीट यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज भेटून जातील सगळ्या विभागाच्या. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.